हे बंद रेशमाचे भाग 2. एकदा का ते काम झाले की आनंदाने सर्वांना सांगायची. नेहाचं ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं शिक्षण कोल्हापूरच झालं होतं. कला शाखेतून मानसशास्त्र या विषयाची तिने पदवी घेतली होती. पूर्ण कॉलेजमध्ये ती पहिली आली होती. त्यावेळी आप्पासाहेबांना किती आनंद झाला होता. आज तिचे यश बघायला तिची आई हवी होती असे त्यांना फार वाटत होते. आप्पासाहेब आणि वृषालीताईचे पती श्रीकांत हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. दोघेही शाळा कॉलेजपासून एकत्र, दोघेही हुशार. 12वी नंतर आप्पासाहेबला कॉलेजला गेले तर श्रीकांतनी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं. त्यामुळे दोघांचं भेटणं फार होत नव्हतं. पण तरीही दोघे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. सगळ्या गावाला त्यांची मैत्री माहीत होती. वर्ष निघून गेली आणि श्रीकांत डॉक्टर झाले आणि आप्पासाहेब वकील झाले. त्यानंतर दोघांचीही लग्ने झाली. आधी श्रीकांतरावांचं झालं आणि वर्षभराने आप्पासाहेबांचं सुद्धा लग्न झालं. श्रीकांतराव आपल्या पत्नीसह मुंबईला राहायला गेले. श्रीकांतरावांनी कष्ट करून मुंबईला स्वतःचं हॉस्पिटल उभारलं. गावातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या लोकांची सोय व्हावी हा त्यामागचा हेतू होता. आप्पासाहेब देखील गरजू लोकांची मदत करीत त्यांना न्याय मिळवून देत होते. कालांतराने श्रीकांतरावांनी वृषालीताई यांना मुलगा झाला. त्याचं नाव आनंद ठेवलं. तर आप्पासाहेब व निलिमाताई यांना मुलगी झाली. तिचं नाव नेहा ठेवलं. पण निलिमाला आजाराने ग्रासले होते. सर्व डॉक्टर वैद्य झाले होते पण काही उपाय झाला नाही. नेहा 4 वर्षाची असतानाच त्या गेल्या. आप्पावर मुलीची जबाबदारी पडली होती. श्रीकांतराव आणि वृषालीताई त्यावेळी गावी आल्या होत्या. आप्पांना त्यांनी धीर दिला. खरं तर तेव्हाच ते नेहाला घेऊन मुंबईला येणार होते. वृषालीताई नेहाची जबाबदारी घेण्यास तयार होत्या. पण आप्पांनीच मुलगी तर माझ्याजवळ असू दे असं म्हणून नेहाला सांभाळलं होतं. जशी ती तुमची मुलगी आहे तशी ती आमची मुलगी आहे. आम्ही तिला मायेने वागू, श्रीकांतराव म्हणाले. त्या घटनेनंतर त्यांचे गावी येणे झालेच नाही. त्यामुळे आज कितीतर वर्षांनी वृषालीताई गावी आल्या होत्या. घरच्या कामासोबतच आणखी एक गोष्टीसंबंधी आप्पांशी बोलण्यासाठी त्या मुद्दाम आल्या होत्या. त्या योग्य संधीची वाट पाहत होत्या. दुसरा दिवस अर्धा होऊन गेला तरी वृषालीताईचं आप्पांशी बोलणं झालं नाही. त्यामुळे त्या अस्वस्थ होत्या. नेहानी सर्वांना जेवायला बोलवलं. आजचा सगळा स्वयंपाक नेहानी केला होता. वृषालीताईंना तिने आग्रहाने जेवू घातलं. आज आप्पासाहेब देखील कितीतर दिवसांनी व्यवस्थित जेवले होते. त्यामुळे नेहाच्या चेहऱ्यावर आनंद आलेला होता. सर्वांना वाढून मग तिने सुद्धा जेवून घेतलं आणि नंतर दामू काकांना आवरायला सांगून ती बाहेर दिवाणखान्यात आली. आप्पासाहेबाकडे घरातल्या बाहेरच्या कामासाठी नौकर चाकर होते, परंतु नेहाने कधी त्यांना नौकरासारखं वागवलं नव्हतं. ती सगळ्यांशी प्रेमाने बोलायची. कोणी आजारी असेल तर त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करायची, औषध आणून द्यायची. श्रीमंताची लेक म्हणून मिरवत तिला कसलाच गर्व नव्हता. उलट जेवताना देखील काम करणारी सगळी माणसं जेवली आहेत की नाही याची खात्री करून मगच ती जेवत बसत. त्यामुळे सगळ्यांचाच तिच्यावर फार जीव होता. नेहा दिवाणखान्यात आली तेव्हा वृषालीताई पुस्तक वाचत होत्या. नेहाला आलेली बघून त्यांनी पुस्तक मिटून ठेवलं. नेहा त्यांच्या बाजूला येऊन बसली. छान झालं होतं जेवण. खरंच अगदी निलिमा करायची तशीच चव आहे तुझ्या हाताला. वृषालीताईंनी प्रेमाने तिचा हात हातात घेतला. हो म्हणतात खरं सगळेजण की तुझ्या हाताला आईसारखी चव आहे, पण ते मला कसं माहीत असेल. मला तिचा चेहरासुद्धा आठवत नाही हो. एक जोराचा हुंदका आला तिला. आईच्या आठवणीने नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. वृषालीताईंनी तिला मायेने जवळ घेतलं आणि थोपटलं. संगीता आत्या आप्पांच्या नंतर आज पहिल्यांदाच कोणीतरी मायेचा माणूस भेटल्यासारखं नेहाला वाटलं. त्यांनी थोडा वेळ तिला शांत होऊ दिलं. नेहा आता बरं वाटतं होतं. संगीता आत्याने तिला कधीच आईची उणीव भासू दिली नव्हती, पण कधीतरी एकदा आठवण निघाली की तिच्या डोळ्यात असं उभी राहत होती. मी जरा शेजारी आत्याकडे जाऊन येते असं म्हणत नेहा उठली. आप्पांनी विचारलं तर सांगा मी आत्याकडे गेली म्हणून. हो सांगते. वृषालीताई म्हणाल्या तसं नेहा निघून गेली. वृषालीताईच्या मनात आलं, खरंच किती भाबडी आहे, निरागस आहे पोर. मलाच तिचा लळा लागलाय बहुतेक असं म्हणून त्या स्वतःशीच हसल्या.
आता नेहा घरात नव्हती, त्यामुळे हीच संधी साधून त्यांना आप्पाशी बोलायचं ठरवलं. आत येऊ का? आप्पांच्या स्टडी रूममध्ये डोकावून ऋषालीताईंनी विचारलं. अरे वहिनी, अहो परवानगी कसली? या ना बसा. खुर्चीकडे हात करत आप्पा म्हणाले. नाही म्हटलं, तुमचं काम चालू असेल तर म्हणून विचारलं. ऋषालीताई खुर्चीवर बसत म्हणाल्या, थोडं बोलायचं होतं. नेहा आता घरात नाही, त्यामुळे बोलता येईल व्यवस्थित म्हणून आले. वहिनी, तुम्ही कोणत्या कामासाठी आलायत हे मला माहिती, पण खरं सांगू का, माझं मन अजून तयार होत नाही हो लेकीला माझ्यापासून लांब पाठवायला. अहो लांब कुठे? कोणा परक्याच्या घरी जाणार आहे का ती? आमचं घर ही तिचंच आहे घर. आप्पासाहेबांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी निलिमा गेली तेव्हाचा प्रसंग उभा राहिला. श्रीकांतराव म्हणाले होते, आप्पा अरे आम्ही घेऊन जातो ना तिला मुंबईला. ऋषाली तिच्यावर आईसारखी माया करेल. आप्पा त्यावेळेस म्हणाले, तुमच्या दोघांबद्दल ही खात्री आहे रे मला, पण मी तरी आता कोणाकडे बघून जगू? राहू दे नेहाला इथेच. ती असताना माझं दुःख थोडं तरी कमी होईल. त्यावेळेस श्रीकांत म्हणाले, ठीक आहे आप्पा, आम्हालाही तुझं दुःख कळते, पण आम्ही आहोत तुझ्या पाठीशी कायम. आप्पा मी तुला आज वचन देतो, नेहाला मी सून म्हणून आमच्या घरी घेऊन जाईन. तिला आम्ही कधीच पोरकी होऊ देणार नाही. त्याही परिस्थितीत श्रीकांतरावांनी घेतलेला निर्णय बघून आप्पाचं मन हलकं झालं. पण वहिनी, खरंच आज श्रीकांत हवा होता. नेहाचं त्याला किती कौतुक होतं. नेहाला पाहून त्याला खरंच फार आनंद झाला असता. आप्पा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले, होय हो, त्यांची ही इच्छा होती की आपल्या घरात नेहाच सून म्हणून आली पाहिजे, आणि मी त्यांना वचन दिले जसं. आणि म्हणूनच तुमच्याशी बोलायला मी आले. पण नेहासमोर बोलणं मला जमलं नसतं, म्हणून ती संगीता ताईकडे गेल्यावर तुमच्याशी बोलायला आले. वहिनी, माझी काहीच हरकत नाही या लग्नाला. नेहा तुमचीच आहे. अहो पण आनंदचं काय? त्याला आवडेल का आमची नेहा? आप्पांच्या या बोलण्यावर ऋषालीताईपुढे मोठा प्रश्न पडला होता. खरंच आनंद तयार होईल का नेहाशी लग्न करायला? इकडे काम करणाऱ्या मावशी आनंदला म्हणतात, दादा आत येऊ का? गीता मावशीने दारातूनच आनंदला विचारलं, तुमचा नाश्ता आणलाय. या या ठेवा तिथे. मावशी मी हॉस्पिटलमध्ये जातोय, एक ऑपरेशन आहे आज. दुपारी तिकडेच जेवेल. आनंद म्हणाला मावशीला. बरं मी गीता मावशी म्हणाल्या, आईचा काही फोन आला होता का तुम्हाला? कधी येणार आहे? आनंदने विचारले. काल माझा पूर्ण दिवस हेक्टिक होता, तिला फोन पण नाही करता आला. नाही हो दादा, आला असता तर मी बोलले असते की तुम्हाला. मला जाताना सांगून गेल्या 2 दिवसांनी येईन परत. मला वाटते त्या संध्याकाळपर्यंत मावशीने सांगितलं. बघू आता, जमलं तर मी करेन फोन तिला. खरं तर आई म्हणजे ऋषालीताई घरी नसल्यामुळे त्याला एकट्याला घरात नकोसे झालं होतं, त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्येच घालवत होता. नाश्ता ठेवून मावशी निघून गेल्या. आनंद हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत होता. उंचापुरा देखणा, घारे डोळे, कोरळे केस, कुणालाही पटकन छाप पडेल असा व्यक्तिमत्व होतं त्याचं. काहीसा रागीट पण तितकाच प्रेमळ स्वभाव आणि तितकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता. आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची असलेली जाणीव, त्यामुळे वागणं बोलणं अगदी व्यवस्थित आणि टापटीप होतं त्याचं.